अँगर म्हणजेच एखाद्याबद्दलचा राग, तिरस्कार. आता हा राग आणि तिरस्कार आपण खरं तर दुसऱ्याने काहीतरी वाईट केलं किंवा त्याने आपल्याला खूप इमोशनली त्रास दिला, त्याच्यामुळे आपल्या मनात होणारी ही प्रतिक्रिया आहे. जी प्रतिक्रिया खरं तर एक पॉइझन सारखं काम करते. म्हणजे ते विष किंवा ते पॉइझन म्हणजे आपला राग आहे. आता हे पॉइझन आपण पितो आणि आपल्याला वाटतं की त्याचा परिणाम किंवा त्याचे त्रास हा दुसऱ्याला व्हायला पाहिजे. पण खरं तर काय होतं, ते राग किंवा तिरस्कार किंवा दुसऱ्याबद्दल काही वाईट व्हावं अशी भावना जी आहे, ती आपण स्वतःसाठी आपण दुसऱ्यांना त्रास व्हावा म्हणून हे भावना तयार होते. पण खरं तर ते एक पॉइझन आपण स्वतःच पित असतो. त्यामुळे आपल्याला जर एखाद्या परिस्थितीमध्ये, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या सिच्युएशनमध्ये जर एखादा खूप रागाचा उद्रेक झाला, तर त्या ठिकाणी सिम्पली काही ब्रीदिंग टेक्निक्स किंवा काही शांत विचार करण्यासाठी, आपली नर्वस सिस्टीम शांत करण्यासाठी, पॅरासिम्पॅथेटिक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला जर कन्व्हर्ट करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण सिम्पली काही हिलिंगच्या टेक्निक्स ह्या यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये आपला जो राग आहे, ज्याच्यामुळे काय होतं, आपली हार्ट रेट वाढते, आपली बॉडी खूप हीट होते आणि नंतर आपल्या शरीरावर त्याचा एक वाईट परिणाम होतो. आता वाईट परिणाम म्हणजे काय, तर एखाद्यावर आपण रागवलं तर आपल्याला असं वाटतं की बघा खूप जळजळ व्हायला लागली, खूप हीट तयार झालेली, म्हणजेच आपल्या आतमध्ये खरंच काहीतरी अगदी मायन्यूट लेवलवर, अगदी मायक्रो लेवलवर काहीतरी जळत असतं. ते का? कारण का अँगर किंवा संताप हा खरं तर जो तो व्यक्त करतो त्याच्यावरच एखाद्या विषासारखा परिणाम करतं किंवा विषासारखं त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे कोणतीही नकारात्मक भावना, कोणतीही निगेटिव्ह भावना ही जर आपल्याला रिलीज करायची असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करायचं, तर सिम्पली एक डीप ब्रेथ घ्यायचा. श्वास नाकाने घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. ह्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या ब्रेनला आपण एकदम रिलॅक्स्ड आहोत आणि आपल्याला एकदम सेफ आहोत. त्यामुळे त्या पॉइंटला किंवा त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला काही हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होणं थांबतं. सो या स्ट्रेस हार्मोन्समधनं हॅपी हार्मोन्समध्ये म्हणजेच निगेटिव्ह भावनांमधनं पॉझिटिव्ह भावनांमध्ये जाण्यासाठी सिम्पली एक ब्रेथ हा देखील एक इम्पॉर्टंट स्टेप असू शकते. जी पहिली स्टेप आहे टू गेट कन्व्हर्टेड फ्रॉम हिअर टू हिअर, ही आपल्या करंट परिस्थितीपासून आपल्याला हवी असणारी परिस्थिती जर आपल्याला अचीव्ह करायची असेल किंवा तिथं आपल्याला जायचं असेल, तर त्यामध्ये आपण हा गॅप कसा फील करणार, तर बाय युझिंग डिफरंट टेक्निक्स, की बऱ्याचशा टेक्निक यूज करून, बरेचसे सराव करून, त्या सरावांचा अभ्यास करून, बऱ्याचशा गोष्टींबद्दल अवेअरनेस म्हणजे जागरूकता ठेवून, की आपल्याला नक्की काय फील होतंय, हा पॅटर्न नाहीये ना, याची तपासणी करून आपण सिम्पली ब्रीदिंग टेक्निक्स आणि रिलीज टेक्निक ट्राय करून आपल्या करंट स्टेट म्हणजे सध्याची परिस्थिती आणि डिझायर्ड स्टेट म्हणजेच तुम्हाला हवी असणारी एक काम, हॅपी आणि पीसफुल अशी जर इमोशन्स तुम्हाला क्रिएट करायचे असतील, तर ब्रीदिंग आणि हिलिंग या दोन गोष्टी तुम्ही करू शकता. ही क्लॅरिटी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली आहे. या क्लॅरिटी नंतर तुम्ही सिम्पली काही टेक्निक्स करू शकता, ज्या टेक्निक्स शिकण्यासाठी तुम्ही एक फ्री वेबिनार आहे त्याला जॉईन होऊ शकता. त्याची व्हॉट्सअप कम्युनिटी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्कीच जॉईन करा आणि तिथे तुम्हाला आपल्या सेशन्सच्या किंवा जे काही फ्री सेशन्स आहेत त्या फ्री सेशन्सच्या लिंक भेटतील. त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करून स्वतःला फक्त अर्धा तास रोजचा किंवा 15 मिनिटं रोजची त्या मेडिटेशन करून एक चांगलं आयुष्य आणि एक पॉझिटिव्ह लाईफस्टाईल, पॉझिटिव्ह इमोशन्स क्रिएट करू शकता. फक्त हे सेशन अटेंड करून हे तुम्हाला अचीव्ह होईल. फ्रॉम करंट स्टेट टू डिझायर्ड स्टेट, म्हणजेच करंट स्टेटमध्ये हे सगळे इमोशन्स असतात आणि डिझायर्ड स्टेटमध्ये ह्या इमोशन्स आपण अचीव्ह करू शकतो. थँक्यू. जॉईन द कम्युनिटी रिंग.